कराडच्या बाहेर उमऱ्यापर्यंत, उमऱ्याच्या बाहेर महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत आणि खऱ्या अर्थानं दिल्लीतून पुढे मात्र चंद्रापर्यंत पाऊल ठेवलं त्या जिजाऊंच्या लेखीनं. अशी जिजाऊची लेख खऱ्या अर्थानं या कोपरखेने नगरीला आणि या कोपरखेने विभागाला भेटले, ज्यांनी मात्र क्रिकेटच्या माध्यमातून देखील तरुण मुलांना एकत्र आणण्याची शपथ घेतली. माझा तरुण मुलगा, आमच्या सोबत असलेला तरुण मुलगा एकत्र यावा, यासाठी क्रिकेट शिवाय दुसरं पर्याय नाही. आणि ज्या महिलेने खऱ्या अर्थानं क्रिकेट विश्वामध्ये स्पर्धा करत असलेल्या आपल्या नावाला एक वेगळं वलय दिलं, सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा जरूर होऊ द्या. थँक्यू सो मच शीतलताई सूर्यकांतजी कचरे मॅडम. खूप पाहिलं तुमचं दातृत्व आणि खऱ्या अर्थानं 2 दिवस ताईंच्या संपूर्ण कामाचा आढावा, संपूर्ण कामाच्या खऱ्या अर्थानं कौतुक आपण करणार आहोत. काम इतकं ताईंचं आहे की 2 पानं भरलेत आणि दुसरी वही तयार ठेवावी लागेल एवढी कामं ताईंच्या बाबतीत जरूर आहेत. आणि संपूर्ण कामांचा आढावा घेत असताना एक गोष्ट मात्र जरूर आम्ही पाहिली, ताईंचं दातृत्व पाहिलंय, पण यंदा ताईंचं नेतृत्व देखील आम्हाला पाहायचं आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून ताईला शुभेच्छा देखील देऊयात. आणि 2 दिवस ही स्पर्धा ताई 2 दिवस आपल्यासोबत जरूर जोडलेल्या असतील. कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेला कशा पद्धतीने व्यासपीठ असावं, स्पर्धा कशा पद्धतीने आपण आणखीन सजवावी, हे संपूर्ण बॅनर्स तुम्ही पाहताय. कालच्या दिवसापासून ताई आपल्यासोबत जोडल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं सांगायला खूप अभिमान वाटतो. मी पहिल्यांदा एक स्त्री नारी असे पाहिले ज्यांनी स्पर्धेमध्ये, एखाद्या क्रिकेटमध्ये एवढ्या आतुरतेनं, एवढा इंटरेस्ट घेऊन ती स्पर्धा आणखीन मोठी व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं जीवाचं रान केलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की आज सकाळी मला वाटतं ताईंची थोडीशी तब्येत आज खराब आहे, तरी सकाळी ताई उपस्थित राहिलेत. त्यांनी सांगितले 2 दिवस किरण मी इथे असणार आहे, मुलांचा खेळ उभ्या डोळ्यानं जरूर पाहणार आणि माझी मुलं इथून मोठी होत असताना एक मोठ्या लेवलला खेळणं हेच त्यांचं स्वप्न आणि आमचं स्वप्न आहे. ताईंचं जसं दातृत्व पाहिलंय तसं ताईंचं नेतृत्व देखील आम्हाला पाहायचं. थँक्यू सो मच डीजे मॅडी. एक गाणं तुझ्याकडून आता. अगदी आणि खऱ्या अर्थानं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय, थोड्याच वेळामध्ये त्यांची उपस्थिती या स्पर्धेला जरूर होती आणि त्यांच्याच माध्यमातून आपण या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत. खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक आणि अर्थातच समाजशील असं व्यक्तिमत्व, कुशाग्र नेते, सुजाण नेते, सक्रिय नेते, खऱ्या अर्थानं सातत्याने प्रयत्नशील असलेले नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब यांचे पुत्र, अर्थातच युवासेना कॉलेज कक्ष कार्यकारी सदस्य सन्माननीय आदरणीय शुभमजी विजयजी चौगुले साहेब यांचा खऱ्या अर्थानं स्वागत करूया. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम पुरस्कृत कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 अर्थातच KTRBPL 2.0 ला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करेल, अर्थातच सर्वात पहिल्यांदा कार्यक्रमाला सुरुवात करत असताना ज्या देवळामुळे देवामध्ये दिवा आहे ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून या सोहळ्याची खऱ्या अर्थानं सुरुवात करावी. मी विनंती करेल, अर्थातच सन्माननीय आदरणीय शुभमजी विजयजी चौगुले साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचं पूजन आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिली अंगणात, ती तुळस राजे तुम्ही होतात म्हणूनच पाहू शकलो ही हिंदवी स्वराज्याची सकाळ. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. सध्या तुम्ही पाहताय स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं युवा सेना कॉलेज कक्ष कार्यकारी सदस्य अर्थातच सन्माननीय आदरणीय शुभमजी विजयजी चौगुले साहेब यांच्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या खुशीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून या सोहळ्याची
सुरुवात केली जाते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्याच्यासोबत अर्थातच शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम, त्याचबरोबर अर्थातच आदरणीय सन्माननीय आनंदरावजी कचरे साहेब, त्याचबरोबर आपण पाहिले तर सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब, डीआजी पाटील साहेब आणि इतर संपूर्ण शिवसेना महिला पदाधिकारी. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब, सर्वांना विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पूजन करून आपण तसंच खेळपट्टीच्या दिशेने रवाना होणार आहोत. नवडे मॅडम असतील, सुशील मिश्रा मॅडम असतील, त्याचबरोबर रेखा कंसे मॅडम असतील, डॉयका प्रियंका माने मॅडम असतील, त्याचबरोबर गजरे मॅडम असतील, त्या सर्वांचं खऱ्या अर्थानं आम्ही आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण उपस्थित राहून या सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात करून देत आहात. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती पहिला नारळ वाढवला जाईल. अँडी माट्रे जेव्हा आपण पाहिलं तर देवीचा पाडा डोंबिवली त्याच्या माध्यमातून सध्या ड्रोन व्ह्यू टिपला जातो. या संपूर्ण स्पर्धेचा जे सर्कल आहे, मी मगाशी चर्चा केली की संपूर्ण नवी मुंबई महाराष्ट्राला एक चांगला संदेश कराड टेनिस क्रिकेट देत असतं की सर्कल आणि शिस्त कशा पद्धतीने असावी. संपूर्ण सर्कल आणि मैदान हा उद्घाटन सोहळा टिपला जातोय ड्रोनच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर शुभमजी विजयजी चौगुले साहेब यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं यष्टांना हार अर्पण करून पूजन केलं जातंय. मी विनंती करेल अर्थातच कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक विद्यमान अध्यक्ष आनंदरावजी कचरे साहेब त्यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र आपण पाहिलं तर पहिला नारळ वाढवला जातोय श्री गणेशाला. आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर पूजन केलं जात आहे. या खेळपट्टीचं 2 दिवस आपला खेळाडू इथे खेळणार आहे. आणि गणपती बाप्पा मोरया, आपल्या कुलदैवताला कुलदैवीला यावेळी मात्र नमन केलं जातं की या 2 दिवसामध्ये माझ्या खेळाडूला कुठलीही दुखापत होऊ नये, ही स्पर्धा यशस्वीरित्या पार व्हावी. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष डीआरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र आपण पाहिलं तर नारळ वाढवला जातोय. आदरणीय मी विनंती करेल अर्थातच दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या देखील शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीला यावेळी मात्र पूजन केलं जातंय, नारळ वाढवला जातोय. आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते देखील यावेळी मात्र नारळ वाढवण्यात येईल. प्रत्येक जण सज्ज आहे, खूप टीम मीटिंग झालेत, अभ्यास झालाय कोण कसा खेळतो आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास सकाळी प्रॅक्टिस चालू झालेत, कोण सर्कलच्या बाहेर मारतोय, सगळ्या गोष्टी आपण उल्लेख करणार आहोत. मजा येणार आहे यार स्पर्धेला, मी उत्सुक आहे खूप, आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. विद्यमान अध्यक्ष सागर दादा मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते. रोहित दादा विनंती करेल आपण दोघे या. राजू दादा प्लीज आपण देखील या. अध्यक्ष आहे नेहमी आमच्या रोहित दादा, आपण देखील आपल्या शुभ हस्ते यावी मात्र खेळपट्टीवरती नारळ वाढवला जातोय. रोहित पाटील ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेटची शिस्त प्रत्येकाला शिकवली, क्रिकेटला एक चांगला संदेश दिलाय कराड टेनिस क्रिकेटला. आणि त्याचबरोबर आमचे संदीपजी देसाई साहेब मी विनंती करेल आपण प्लीज या. ब्रिगेडचे खऱ्या अर्थानं कार्य एक चांगले प्रवक्ते देखील आहेत, एक चांगले समालोचक देखील आहेत, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र आपण नारळ वाढवतोय. आजच्या पहिल्या मॅचच्या दोन्ही टीम्स आपण कॉल देणार आहोत त्यांना. अर्थातच रणवीर 11 काटेकरवाडी आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळणारे योगेजी महादेव काटेकर,
या टीमचे खऱ्या अर्थानं ते अध्यक्ष संघ मालक आहेत आणि दुसऱ्या साईडला धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी सतीजी पाटील यांची ती टीम आहे. संघ मालक आणि कॅप्टन आपण दोघांनी या. संघ मालक कॅप्टन येस या. सर दोन्ही कॅप्टन आणि संघ मालक यांना आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण इथे यायचा आहे. टॉस घेतला जाईल. पहिली मॅच ज्याची अपेक्षा आणि ज्याची मात्र सर्वांनाच इथे आतुरता आहे त्या मॅच मध्ये टॉस घेतला जाईल. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील कराड मधील नामवंत खेळाडू सुजितजी शेवाळे, शुभमजी पाटील, विकास वैरी आणि प्रशांत गोडसे मॅच मध्ये आपण खेळताना पाहू. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शीतलताई सूर्यकांत कसे मॅडम यांचे पिताश्री यांचे वडील देखील इथे आलेले आहेत. आता विनंती करेल आपण देखील जॉईन व्हा. त्यांची लेख देखील आलेली आज. हे सगळ्याच या स्पर्धेच्या सोहळ्याचे साक्षीदार आहेत आणि पहिली मॅच साठी दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. एका साईडला आयकॉन खेळताना दिसेल विकास वैरी, दुसऱ्या साईडला आयकॉन असेल सुजित शेवाळे, चॉईस प्लेअर प्रशांत गोडसे आणि दुसऱ्या साईडला शुभम पाटील. मॅच मजा येणार आहे. पहिलीच मॅच हाय व्होल्टेज ठेवली आहे आणि टॉस आपण करूयात. दादा मी विनंती करेल आता तर आदरणीय सन्माननीय शुभमजी चौगुले साहेब आमचे संपूर्ण मान्यवर दादा आपण देखील जॉईन व्हा. ताईंचे पिताश्री देखील आलेले आहेत ते देखील जॉईन व्हा प्लीज. पहिली मॅच कॅप्टन्स या समोर दोन्ही कॅप्टन्स. पहिली मॅच येस. लास्ट मॅच इथून त्यांनी बॉल मारला होता, ट्रॉफी फोडली होती. यावर्षी ट्रॉफी आम्ही मागे ठेवले आणि ती ट्रॉफी त्यानेच मारली, फर्स्ट ट्रॉफी. असा हा हुशार आहे टेनिस क्रिकेटचा या टीमचा संग्राम विकास वैरी, ज्यानं नवी मुंबईमध्ये क्रिकेट मधून कराडचं नाव चांगलं केलं. असा विकास वैरी. कॉल कोणाचा असेल? अर्थातच रणवीर 11चा कॉल आहे आणि तुम्हाला मागायचं काय? हेड अँड टेल इंग्लिश या. हेड इट इज अँड इट इज अ टेल. संग्राम यार टॉस घेऊन नको जाऊ. एक टॉस पहिला टॉस जिंकला तो पहिला खिशात टाकायचा का? ते पहिल्यापासूनच. येस. काय बोलतो? टॉस नशिबाने जिंकता येतो, मॅच जिंकावी लागेल आणि रबर मध्ये टीम सगळी तयार आहे. हो वाट बघत होता पासून मोजत होता का किती टाइम बाकी आहे, किती वेळ बाकी आहे, उद्या कशा पद्धतीने जाणार वाट बघत होतास? हो नक्कीच की रोज इथंच खेळतो आणि सगळी माझी टीम पण इथंच प्रॅक्टिस करते त्यामुळे जरा बेनिफिट भेटेल आम्हाला. एक आठवडा पाऊस नव्हता तेव्हा जर तू विचार केला असेल टॉस जिंकल्यानंतर हा निर्णय घेतो, पण पाऊस पडल्यानंतर टॉस जिंकल्यानंतरचा निर्णय बदललाय का? काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? नाही आमचे क्षेत्ररक्षणच स्वीकारू आम्ही. जरी टॉस हारला असता त्यांनी जिंकला असता तरी पण आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती. चला त्याचा झाला वेळ. आता तू ऐकून घेतलंस, थांब रुको जरा, तुला उत्तर मैदानामध्ये काय बोलतोस? KTRBPL भाऊ टेनिस क्रिकेटला आम्ही अशा स्पर्धा पाहिलेत, व्यासपीठावरती खुर्च्या कमी आहेत, सोपे आहेत आणि टेनिस क्रिकेटला हा संपूर्ण सेटअप आम्ही पाहिला. ताईंनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेत असताना या स्पर्धेला टेनिस क्रिकेटचं रबर असलं तरी व्यासपीठावरती अशा पद्धतीने सजवलंय की या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप येऊन नवी मुंबईमध्ये ही स्पर्धा उठवून दिसली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये तू खेळत असताना किंवा खेळणार आहेस, कसे वाटते संपूर्ण माहोल? माहोल खूपच छान आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी भेटते. आमच्यासाठी खूप आमचं म्हणजे लकच आहे आमचं म्हणायचं की असल्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला खेळायला भेटते. कराड टेनिस क्रिकेट कराड तालुका प्रीमियर लीग 6व्या घेरवरती पुढे चालले का? हाताला लागत नाही आमच्या, म्हणजे ते खूप पुढे चालले यार. कुठे होती डायरेक्ट बूस्ट झाले टीम. सहमत आहे या मताशी? 6व्या नाही 10व्या घेरवरती चालले. येस थँक्यू सो मच. आणि तू जर टॉस जिंकला असता तुझा निर्णय काय डोक्यात होता? आमचं पण क्षेत्ररक्षणच आम्ही घेणार होतो. आणि वातावरणाशी निगडीत काय बोलतो मॅच खेळत असताना? बॉलरांना चांगली साथ भेटेल आज. ये सत्य है, पण बच के रहना भाई, पुढे आहे. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे. मजा येईल मॅचला. थँक्यू, ऑल दी बेस्ट. आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. दादा जोपर्यंत तुम्ही एखादा बॉल खेळत नाही तोपर्यंत मॅचला सुरुवात होत नाही. एखादा बॉल तुम्ही खेळावा. क्रिकेटवरती सगळ्यांनी प्रेम केलं आणि तुम्ही शुभेच्छा या खेळाडूंना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून जरूर देण्यात याव्या.
आज कराड तालुका रब्बल बॉल प्रीमियर लीग 2024 कराड क्रिकेट असोसिएशन व शीतलताई यांच्या मार्फत आयोजित आज हा एवढा चांगला आज आपण बघू शकतात की आज प्लेयर्स लोकांना तुम्ही मॅडम एवढा चांगलं तुम्ही अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देतात आणि खरंच आपल्या इथं तुम्ही बघू शकतात की कोपरखेरणा साईडला आपल्या इथं ओव्हरआर्मला खूप वाव आहे. तुम्ही आमच्या साईडला जरा दिघा वगैरे इथं गेलात की आमच्या इथं अंडरआर्मला जास्ती वाव आहे. पण खरंच तुमच्या इथं जी प्लेयर स्पिरिट आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि सर्व प्लेयर लोकांना मी एवढंच सांगेल की तुम्हाला ही मॅडम अपॉर्च्युनिटी देतात तर तुम्ही ह्याचं सोनं करा आणि आपला हाच इकडचा खेळ हा आपण कसा पुढे घेऊन जाऊ शकतो त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आणि तुमच्यासोबत मी नक्कीच असेल. तुम्हाला कुठलीही गरज असेल, कुठल्याही किटची गरज असेल, कुठे कॉम्पिटिशनला बाहेर जायचं असेल तर नक्कीच मला संपर्क करा. मी तुमच्या पाठी खंबीरपणे उभे असेल. चौगले साहेबसुद्धा उभे असतील. तसंच मला इथं बोलवलं मॅडम त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की उशीर झाला म्हणून आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि येस मी विनंती करेल एक दोन बॉल जरूर खेळणार आहात आणि बॅट आहे मागेच. संग्राम यष्टांच्या मागे थांबेल ॲज अ विकेट किपर. ताई महिला आघाडी सगळ्या आमच्या तुम्ही बॉलिंग करणार आहे. येस बॉलिंग सूर्यकांतजी कचरे साहेब मी विनंती करेल. दादा सिमेंट वरून टाका, इथूनच टाका, मागे नका जाऊ, ते कपडे खराब होते. हा इथूनच टाका, इथूनच टाका, इथून हो म्हणजे तुम्हाला बरं बरं आहे. आमच्या आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब सध्या मात्र गोलंदाजी करतायत आणि आदरणीय शुभमजी विजयजी चौगुले साहेब या मॅचचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आहेत. एखाद दोन बॉल त्यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत. क्रिकेट ज्यांनी माणसांना, खेळाडूंना, खऱ्या अर्थानं नेत्यांना, खऱ्या अर्थानं सगळ्या माणुसकीला एकत्र ठेवले तो क्रिकेट. येस पहिला चेंडू यावेळी मात्र टाकण्यात येतोय. मॅचचा शुभारंभ होतोय. तो अगदी लाईन वरती पडलाय, टप्प्यात पडला, टप्प्यात टप्प्यात. गुड मॉर्निंग. हॅलो. चला सर्व खेळाडूंना विनंती करू आम्ही की आपण लगेच मैदान इथे खाली करून घ्यायचं आहे. आपण पाहताय, न्याहारताय, अनुभवताय सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे पुरस्कृत कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024. आजच्या दिवसामध्ये कराड तालुक्यातील अनेक ज्या खेळाडूंनी मात्र आपल्या कराड तालुक्याचं नाव रोशन केले क्रिकेटच्या पटलावरती, त्या खेळाडूंना आपण मात्र खेळताना पाहू. इथे मान्यवरांना खेळताना आपण इथे पाहतोय. आदरणीय शुभमजी चौगुले सरांना, सूर्यकांत कचरे साहेब यांची गोलंदाजी ही पाहिली.
सर्व टीमना विनंती करेन, जर का आपला फोटोशूट झाला असेल तर लगेच आपण मैदान खाली करून घ्यायचं आहे. पहिल्या सामन्याला लगेच इथे सुरुवात होणार आहे. अनेक मान्यवरांना मी इथे विनंती करू की आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती इथे विराजमान व्हायचं आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुंदर संगीत डीजे मॅडी.